नमस्कार, मी डॉक्टर योगेश फिरके, कन्सल्टंट एंडोक्राइनॉलॉजिस्ट, ॲस्टर आदर हॉस्पिटल, कोल्हापूर इथं कार्यरत आहे. मी नेहमी OPDमध्ये बघतो की थायरॉक्सिनची टॅबलेट पेशंट चुकीच्या पद्धतीने घेत असतात. तर आज आपण जाणून घेऊया की थायरॉक्सिनची टॅबलेट योग्य रीतीने कशी घेतली जाते. थायरॉक्सिनची टॅबलेट ही उपाशीपोटी घेतली जाते. तुम्ही उठल्या ती टॅबलेट घेऊ शकता. महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर आपण किमान अर्धा ते 1 तास काही खाऊ किंवा पिऊ नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर कॅल्शियम किंवा आयर्नची टॅबलेट घेत असाल तर ती किमान 4 तासानंतर घ्यावी किंवा तुम्ही दुपारी किंवा रात्री पण घेऊ शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप पेशंट्स गॅस किंवा ॲसिडिटी यांची टॅबलेट किंवा कॅप्सूल घेत असतात. तर ह्या टॅबलेट्स तुम्ही थायरॉक्सिनची गोळी घेतल्यानंतर 1 तासानंतर घेतल्या पाहिजे किंवा तुम्ही दुपारी किंवा रात्री घेऊ शकतात. आणि महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर प्रेग्नंट असाल किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करत असणार तर तुम्ही अवश्य थायरॉईडची टेस्ट करून घेतली पाहिजे आणि तुमच्या डॉक्टरला भेटून तुमचा थायरॉक्सिनचा डोस योग्य रीतीने ॲडजस्ट केला पाहिजे. कारण प्रेग्नन्सीमध्ये थायरॉईड ही नॉर्मल रेंजमध्ये मेंटेन ठेवणे खूप महत्त्वाचे असते. थायरॉईडची गोळी चालू केल्यानंतर तुम्हाला सुधार वाटेल, म्हणून तुमची गोळी स्वतःहून कमी करू नका किंवा बंद करू नका. थायरॉईडची टेस्ट करून घ्या आणि तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच त्याचा डोस तुम्ही ॲडजस्ट करा. थायरॉईडच्या गोळीचा डोस जर जास्त झाला तर तुमचे वजन थोडेसे कमी होऊ शकते. तुम्हाला बेचैनी किंवा हात कापणे, धडधड होणे असे वाटू शकते. थायरॉईडचा डोस कमी पडल्यास तुमचं वजन थोडंसं वाढू शकते किंवा थकवा येणे, जास्त झोप लागणे, थंडी वाटणे अशी लक्षणे तुम्हाला जाणवू शकतात. तरी ह्या दोन्ही गोष्टी शरीरास हानिकारक आहे, म्हणून थायरॉईडची लेवल आहे ती नॉर्मल रेंजमध्ये मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा आणि रेग्युलरली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार थायरॉईडचा डोस ॲडजस्ट करून घ्या. धन्यवाद.